डॉक्टर पवन कोळी आणि डॉक्टर क्रांती कोळी यांनी माधवबाग शाखेची बार्शी शाखेची स्थापना 2014 मध्ये केलेली होती आणि आज या माधवबाग शाखेचं स्वतःच्या वास्तूमध्ये स्थलांतर होत आहे। या माधवबाग शाखेचे उद्घाटक श्री शिवशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर देवा यादव साहेब आणि यादव हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा माननीय डॉक्टर मीनाताई यादव मॅडम यांचं मी हार्दिक शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते। तसंच या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मेडिकल क्षेत्रामधील डॉक्टर्स यांचंही मी या ठिकाणी स्वागत करत आहे। जाधव सर व आमचे माधवबागचे हेड डॉक्टर सचिन पाटील सर आणि माधवबाग वर्षाचे संचालक डॉक्टर पवन कोळी सर, तसेच माझ्या समोर उपस्थित असलेले माझे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पण हृदयरोगासाठी जे रिस्क फॅक्टर्स असतात म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणा, थायरॉइड हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत की जे कालांतराने हृदयरोगामध्ये कन्वर्ट होऊ शकतात, तर हे हर्बल मेडिसिन्स असतात की शिवाय ताणतणाव व्यवस्थापन आणि मेन म्हणजे आपण काय करतो की पेशंटला काही जीवनशैलीमधले बदल सुचवतो की जेणेकरून ते बदल त्यांनी अंगीकारून आपल्या सगळ्या व्याधींना त्यांनी परतवून लावावं आणि मेन म्हणजे ह्या व्याधीच्या भीतीवरती त्यांनी मात करावी। हे सर्व करत असतानाच आम्हाला असं वाटलं की हे फक्त काही ट्रीटमेंट देण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपल्याला जरते मग धाराशिवच्या पेशंटची सोय व्हावी ह्या हेतूने 2018 साली डॉक्टर पवन यांनी धाराशिवमध्ये माधवबागची स्थापना केली आणि कार्य करण्याची पद्धत दोघांची सेमच असल्यामुळे त्यांनी तिथे देखील तेच कार्य अगदी माझे जे नातेवाईक आहेत, माझे आई वडील, माझे सासू सासरे या सर्वांची देखील खंबीर साथ आहे। त्या सर्वांच्या साथीमुळेच आम्ही दोघ जण आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। तर ही साथ आम्हाला अशीच भविष्यामध्ये आपली मिळत उपस्थित आहे। त्यांच्या शुभ हस्तेच आजच्या या वास्तूचं आणि या माधवबाग क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे। त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते। त्याचबरोबर निमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप जाधव सर आणि माधवबागचे डॉक्टर सचिन पाटील सर यांचंही शब्दसुमनाने स्वागत करते। तसेच माजी नगराध्यक्ष माननीय रमेश अण्णा पाटील यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते। माधवबागचे सन्मान डॉक्टर क्रांती कोळी यांनी करावा अशी मी विनंती करते। डॉक्टर सचिन पाटील सर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। निमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप जाधव सर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे। व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना, आज आपण इथं माधवबागच्या नवीन वास्तूच्या शुभारंभ प्रसंगी एकत्र आलेलो आहोत। हृदयामध्ये जाऊन काम केलेलं आहे त्याचीच फलश्रुती म्हणून की काय 12 वर्षानंतर एक तपानंतर ते स्वतःच्या वास्तूमध्ये प्रवेश करत आहेत। त्यांना या नवीन वास्तूमध्ये भरभराटी लाभो, त्यांचं यश अजून वाढो मध्ये निमा शाखा आपल्या बरोबर आहे अशी इथं ग्वाही देतो। त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर माननीय विश्वास भाऊ बारगोले यांचा सन्मान या ठिकाणी होईल, स्वागत सत्कार होईल। गेल्या 10-12 वर्षापासून आपल्या या शहरामध्ये माधवबाग म्हणले की आपल्याला ती सांगलीची आठवण यायची। आणि या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर
अनेक पेशंट त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर बरेच वेगवेगळे चांगले अनुभव या ठिकाणी ऐकायला मिळाले. आज धक्काधक्कीच्या या जीवनामध्ये माणसाचं आरोग्य किती महत्वाचं आहे. अनेक वेगवेगळी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय किरकोळ कारणासाठी लोकांना मुकावं लागतं आणि आयुर्वेदिक उपचार या ठिकाणी देत असताना अनेक लोकांनी त्याचा, या शहरातील लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. आज खऱ्या अर्थानं एवढ्या छान मोठ्या वास्तूमध्ये त्यांची हॉस्पिटलची पुन्हा सुरुवात होते. आपल्या शहरामध्ये जे कोणी असे नवीन प्रयोग करतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक येत आहेत, त्यामुळं शहराच्या वैभवात भर पडायला लागली आहे, सेवेत भर पडायला लागली आहे. आणि तसंच एक काम आज यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतंय. कोणाची ट्रीटमेंट असते परंतु ती कायमस्वरूपी त्या माणसाला लागू होत असते. अनेक उदाहरणं अशी अनेक सांगता येतील. माणसाकडं सगळं काही असतंय आणि किरकोळ दुर्लक्ष जर माणसाने आपल्या आरोग्याकडे केलं, पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं वैभव आहे, पण त्याच्याकडे बघत असताना स्वतःच्या शरीराकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम अतिशय वाईट आपण बघतोय. आता या ठिकाणी सगळे उपस्थित लोक माझ्या माहितीप्रमाणे 60च्या पुढचे आहेत. मीही 60 गाठलेली आहे. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे आपणच ठरवायला पाहिजे. या ठिकाणी मी या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी त्यांच्या हातून घडावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माझे नगराध्यक्ष माननीय रमेश अण्णा पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा द्याव्यात. आजच्या या कार्यक्रमासाठी या माधोबा या शाखेचं उद्घाटन नवीन वास्तूमध्ये होत आहे आणि याचं उद्घाटन ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी करण्यात आलं हे आदरणीय डॉक्टर यादव साहेब, आदरणीय डॉक्टर मॅडम, डॉक्टर पाटील साहेब, तसेच आमचे मित्र ईश्वरभाऊ बारबुले, डॉक्टर जाधव आणि ज्यांनी हे हॉस्पिटल उभा केला ते आमचे मित्र पवनजी कोळी आणि क्रांती कोळी मॅडम. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व हितचिंतक, नातेवाईक आणि उपस्थित मित्रांनो, खरं तर सुरुवातीलाच मॅडमनं सांगितलं, कोळी मॅडमनं, की आम्ही ज्यावेळेस पुणे पनवेल कपुल या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या पेशंटचं किंवा नागरिकांची जी तक्रार यायची की इतक्या लांब आम्हाला येणं जाणं अशा प्रकारचा त्रास होत होता आणि मग आपण आपल्या भागामध्ये आपल्या नागरिकांना, आपल्या लोकांना इथल्या पेशंटचं आपण का तिथे व्यवस्था करू नये, एका अशा चांगल्या शुद्ध हेतूनं त्यांनी आपल्या तालुक्यातल्या लोकांची सोय कशी होईल एवढा एकच हेतू समोर ठेवून या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलं. आणि खरं तर ईश्वरभाऊने पण सांगितलं की आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, जसं जसं वय वाढत तसं हो. पण खरं तर या ठिकाणी डॉक्टर यादव साहेब आहेत, पण मला असं वाटतं डॉक्टर साहेब की आयुर्वेदिक हा आपल्या देशाचा प्राचीन तसा बघितला तो इतिहास आहे आणि कुठलंही सर्जरी न करता अशा आपल्या हाडचे
ब्लॉकेज असतील किंवा काय प्रॉब्लेम असतील, कुठलाही सर्जरी न करता दुरुस्त करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ते आयुर्वेदामध्ये आहे. म्हणूनच आज आपल्या संपूर्ण देशामध्ये मला सांगितलं फोनने डॉक्टर सरांनी की देशामध्ये जवळपास 400च्या आसपास शाखा आहेत आणि तेच धागा धरून आपल्या बार्शीमध्ये, आपल्या बार्शी तालुक्यामध्ये अशा प्रकारची शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहे. मला खात्री आहे तुमचा हेतू जसा शुद्ध आहे तसा बार्शीच्या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा तुमचा त्यांना आशीर्वाद लागणार आहे, त्यांचा तुम्हाला आशीर्वाद लागणार आहे. आणि तुम्ही ही सुरू केलेली या नवीन वास्तूमध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण याचं कारण असं आहे ज्या ज्या ठिकाणी जसं म्हणतात ना, एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर की त्यांच्या हाताला गुण असतो, त्यांनी तपासले की पेशंट बरा होतो, तसं डॉक्टर यादव साहेबांनी ज्या ज्या ठिकाणचं उद्घाटन केलं तिथल्या प्रत्येक हॉस्पिटल असू द्या कुठे असल्या त्याची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही अशी मी खात्रीशी सांगतो. परत या ठिकाणी आम्हाला मान सन्मान द्यायला बोलवलं आणि तुमच्या ह्या नवीन याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द जोडतो. जय हिंद. धन्यवाद. यानंतर माधवबाग परिवाराचे सदस्य कळमचे मिटकरी काका यांना विनंती आहे की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले माझे सर्व बंधू भगिनी, मी कळम येथील रहिवासी, म्हणजे कणेरवाडी हे माझं गाव. 2 मिनिटात या दुसऱ्या बोलतो. आणि 3 वर्षापासून सरांचा परिचय झाला, कोळी सरांचा. त्याचं कारण असं झालं, जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा मी सहज चेकअप केलं आणि सहज चेकअप केल्यानंतर जेव्हा मी हॉस्पिटलला गेलो तेव्हा थोडा माझा बीपी वाढल्यासारखा होता. डॉक्टरने रेफर केलं कळमचं, गावडे सरांकडे गेलो. गावडे सरांनी हॉस्पिटल म्हणजे त्यांच्या पद्धतीनं ॲलोपॅथीची औषधं दिली. मग म्हणलं की वा ठीक आहे, आपण चांगली म्हणजे ट्रीटमेंट बघावी, आपलं खरंच नेमकं काय झालंय. लातूरला मी 1 वर्षभर ट्रीटमेंट घेतली ॲलोपॅथीची, DM साहेबांकडे, आता नाव वगैरे नको. आणि काय होतंय पेशंटला बऱ्याच वेळेला सर की हॉस्पिटलला गेल्यानंतर बीपी वाढतो, तसं माझ्या बाबतीत होत होतं. मी म्हणजे मला माहित नाही बाकीचं, पण सर काय होतंय की अडचण कुठे नेमकी आपली की जेव्हा हॉस्पिटलला जातो तेव्हा किमान 20 ते 25 म्हणजे या प्रमाणात आपला बीपी वाढतो. आणि डॉक्टर काय करतात की बीपी वाढल्यानंतर त्यांच्या पद्धतीने ते औषध देतात. सर माझी एक विनंती आहे, कारण ॲलोपॅथीमध्ये, कारण मी दोन्ही ट्रीटमेंट घेतल्या, 3 वर्षापासून कोळी सरांचे घेतोय. काय होतंय की कोळी सरांकडे एक सगळ्यात महत्वाचं झालं की जेव्हा त्यांनी मला एक उपकरण दिलं की जेव्हा 8-10 मला वाटतं मी पंचकर्म 8-10 वेळ केल्यानंतर एक दिवसाकरता ते उपकरण वापरायचं असतं सर. आणि त्याच्यामध्ये आपला सगळा दैनंदिन 24 तासाचा डेटा येतो की तुमचं सकाळी किती, दुपारी किती, अर्ध्या तासाला रेडिंग घेतली जाते. आणि जेव्हा असं लक्षात आलं सरांच्या आणि माझ्या पण की आपला बीपी खरं म्हणजे दिवसभरात कधीच वाढत नाही, मग विनाकारण संध्याकाळी गोळी, सकाळी गोळी, 2 वेळेला मी गोळी घेत होतो बीपीची गोळी. आणि ते जेव्हा माझ्या लक्षात आलं की तेव्हा माझा म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला की आपण तंदुरुस्त आहोत, आपल्याला खरंच काही झालेलं नाही. आणि तेव्हा मग मी त्या गोळ्या कमी केल्या सरांच्या सल्ल्यानुसार आणि फक्त 20 mg ची गोळी घेतो, जी की सकाळी 50ची होती, संध्याकाळी 40ची होती. आता फक्त 20 mg नॉमिनल असाही म्हणून घेतो. त्रास माझा अतिशय कमी आहे. म्हणजे सांगायचं मला एकच फक्त की सरांमुळे मी तर व्यवस्थित झालो. आणि दुसरी गोष्ट अशी की या माधवबाग मध्ये आपल्याला जी वागणूक दिली जाते अतिशय छान आहे. मी उस्मानाबादला जेव्हा सर होते तेव्हा मी उस्मानाबादला जात होतो, म्हणजे आता जे धाराशिवला. आता सर इकडे आल्यामुळे खरं म्हणजे सरांनी यायला नाही पाहिजे होतं, तुम्ही विनाकारण दिलं खरं म्हणजे त्यांना इकडे. उस्मानाबादला आमची गैरसोय झाली थोडीशी, त्यामुळे मी तिकडनं बंद केलं आणि आता सरांना अटॅच झालो. सरांना हार्दिक शुभेच्छा देतो. मॅडमचा तसा परिचय त्यानंतर झाला. आपल्या सर्वांची क्षमा मागतो, थोडासा वेळ घेतला, हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो आणि आमच्या सारख्याची सेवा आपल्याकडून घडत राहो ही परमेश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आपण मला जी संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय. धन्यवाद सर. यानंतर पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या झोनचे माधवबागचे झोनल मेडिकल हेड डॉक्टर सचिन पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. जास्त वेळ मी पण नाही घेणार.
तर जेव्हा मी माधवबाग जॉईन केलं ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली, त्याच वेळेला पवन सर आणि क्रांती मॅडम बार्शीमध्ये क्लिनिक चालू केली. तर मला वाटतं त्यावेळेला आता आमची 40 पर्यंत पोहोचलो आम्ही, पण त्यावेळेला यंग होतो. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आत्ताचं जर यंग जनरेशन तुम्ही बघितला तर सगळ्यांना खेड्यातून शहराकडे जायचं असतं. म्हणजे प्रत्येक जण प्रयत्न करतो की आपण शहरात जाऊन कसं राजा राणीचा संसार करू, पण त्यांनी काय केलं की त्यांनी उलटा विचार करून त्यांनी शहरातून तिथं आले आणि बार्शी सारख्या ठिकाणी त्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. त्यासाठी ह्या दोघांचं सगळ्यात मोठं कौतुक आहे. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. ठीक आहे. आणि राहतो प्रश्न ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, तर सगळ्या बाकी आपापल्या ठिकाणी योग्यच असतात. पण काही पेशंटना ऑपरेशनची भीती वाटत असते, काही पेशंटना ते नको असतं. सो त्यांच्यासाठी काहीतरी पर्याय हा असला पाहिजे. आणि जसं आयुर्वेद 5000 वर्षापूर्वी त्याच्या आधीपासून आपला आयुर्वेद भारतात आहे. जसं भारतात आपल्या ब्रिटिश आले, इंग्रज आले आणि तेव्हा आपला आयुर्वेद हळूहळू गायब व्हायला लागला. आणि मग इंग्रजांनी आपल्याला 2 गोष्टी देऊन टाकल्या, एक म्हणजे चहा आणि दुसऱ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या. पण आता आयुर्वेद आपला अजूनही जिवंत आहे. त्यानुसार आता आपण माधवबागचे पूर्ण भारतभर जवळजवळ 400 क्लिनिक आहेत आणि 10 लाखापेक्षा जास्त पेशंट विना शस्त्रक्रिया याच आयुर्वेद ट्रीटमेंटने बरे झालेले आहेत. सो आपला आयुर्वेद हा शाश्वत आहे आणि हा असाच वाढत जाणार आहे. सो युजल लोकांना असं वाटतं की नाही रे बाबा, आज मला काहीतरी झालंय तर मला लगेच उद्या बरं वाटलं पाहिजे, म्हणून बऱ्याच वेळेला आपण काही मेडिसिन घेतो. जसं कमरेवर इंजेक्शन घेतात, मेडिकलमध्ये जाऊन आपण मेडिसिन घेतो, गोळ्या घेतो. पण खरं तर याची गरज तशी नसते, कारण आपलं शरीर स्वतः एक डॉक्टर आहे. जर माधवबागचे जे पेशंट असतील त्यांना हा अनुभव आला असेल की माधवबाग फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतं, बाकी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला स्वतःला करायची. ठीक आहे. तर तुमचं शरीरच एक शास्त्र आहे. त्या शरीरावर जर विश्वास ठेवून जर तुम्ही आहार विहार हे जर केलात तर तुम्हाला कुठल्याही दवाखान्याची गरज लागत नाही. ज्यावेळेला माधवबागमध्ये आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा पेशंटना आम्ही हेच सांगतो की आता 3 महिने तुम्ही आमच्याकडे या, पण याच्यानंतर तुम्हाला खरं तर कुठल्याही औषधाची गरज लागली नाही पाहिजे. म्हणूनच आतापर्यंत माधवबागमध्ये 25,000 पेक्षा जास्त लोकांचा डायबिटीस पूर्ण बरा झालाय. म्हणजे त्यांच्या गोळ्या बंद झाल्या, त्यांचे इन्सुलिन बंद झाले. इनफॅक्ट त्याच्यानंतर आपण त्यांना जवळजवळ 75 ग्राम साखर म्हणजे 15 चमचे साखर खायला देऊन पण त्यांची साखर चेक केलेली आहे, तर ती साखर सुद्धा त्यांची नॉर्मल आलेली आहे. बरेचशा पेशंटचे ब्लॉकेजेस म्हणजे आपण म्हणतो की आपल्या मराठीत एक म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. सो प्रत्येकाला रिपोर्ट्स लागतो की खरंच माझे ब्लॉकेजेस गेले का. तर असे कितीतरी पेशंट आपल्याकडे 1000 पेक्षा जास्त पेशंट असे आहेत ज्यांची अगोदर अँजिओग्राफी केलेली आहे, नंतर परत अँजिओग्राफी केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचे ब्लॉकेजेस गायब झालेले आहेत. आता हे कसं शक्य झालं, कुठलीही चिरफाड करता नाही, फक्त आहार, व्यायाम, पंचकर्म आणि माधवबागची जी पंचकर्म आहेत ती आणि पेशंटचा डॉक्टरांच्यावर असलेला विश्वास. जर आपण कुठलीही ट्रीटमेंट घेताना पेशंट डॉक्टरांच्यावर 100% विश्वास ठेवून ट्रीटमेंट घेतली तर 100% तुम्हाला यश मिळणार, अदरवाईज यश मिळणार नाही. सो या दोघांनी बार्शीमध्ये एवढं मोठं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, तर यांना भविष्यासाठी शुभेच्छा. आपण जास्त वेळ घेऊया. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर एक सन्मान सत्कार या ठिकाणी होईल. माननीय रणदिवे नाना यांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं. त्यांचा सन्मान हेमंत शिंदे सर यांनी करावा अशी विनंती करते. माननीय रणदिवे नाना. यांचा सन्मान हेमंत शिंदे सर या ठिकाणी करतील. हाँ सर इकडे बघा एक मिनिट. ओके धन्यवाद सर. कदम ऐसे चलो कि निशान बन जाए,
कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, और जिंदगी जियो तो ऐसी कि मिसाल बन जाए. असे सर्वांचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर PY यादव साहेब यांना विनंती आहे की त्यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या या माधवबागच्या नवीन स्थलांतरित शाखेचे उद्घाटन करताना आवर्जून बार्शीतील अतिशय नामांकित मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यापैकी माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ पाटील, दुसरे नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील, आपल्या माधवबागचे महाराष्ट्र गोव्याचे प्रमुख पाटील साहेब, निमाचे अध्यक्ष जाधव साहेब, त्याचबरोबर होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ताटे साहेब, कोळी कुटुंबातील सर्व मान्यवर, त्याचबरोबर शिंदे कुटुंबातील सर्व मान्यवर, त्यांचे सर्व नातेवाईक, बार्शीतील सर्व निष्णात मंडळी, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून विजापूरहून आलेले वाडिया बंधू, तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी माधवबागच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करू इच्छितो. आज बार्शीमध्ये जे एक नवीन उपक्रम स्थलांतरित होत आहे, ज्याची सुरुवात गेली 14 वर्ष झालेली आहे, याचा अर्थ अतिशय मोठ्या यशानं हे हॉस्पिटल परत एकदा बार्शीच्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे. म्हणून या दोन्ही डॉक्टरांचं, डॉक्टर कोळी आणि डॉक्टर सौ कोळी, या दोघांचेही मी बार्शीकरांच्या वतीने अभिनंदन करू इच्छितो. यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर मी ह्या कुटुंबाला अनेक वर्षापासून पाहत आहे. दोन्ही कुटुंब, कोळी आणि शिंदे मंडळी, अतिशय सुसंस्कृत मंडळी आहेत आणि या दोन्ही कुटुंबातून अतिशय चांगले संस्कार घेऊन ही दोन्ही डॉक्टर मंडळी या कामामध्ये डॉक्टर साहेब म्हणून माधवबागच्या रूपानं बार्शीमध्ये काम करत आहेत. हे खरं तर बार्शीकरांसाठी खूप मोठं आनंदाची आणि वैभवाची बाब आहे असं मला वाटतं. वैद्यकीय सेवा मी गेली 55 वर्ष वेगळ्या पद्धतीमध्ये काम करत आहे, परंतु मला या जुन्या आपल्या भारतीय पद्धतीनुसार खूप मोठा आदर, रिस्पेक्ट आहे. आताच पाटील साहेबांनी आणि शिंदे मॅडमपेक्षाही त्यांच्या कन्येने जे प्रास्ताविक केलं त्यातून कळलं की माधवबागचं नेमकं काय काम चाललेलं असतं आणि याचा उपयोग काय आहे. आणि अतिशय खरोखर आहे, मी जरी सर्जन असलो आयुर्वेदिक वेगळ्या ब्रँचमध्ये गेली 55 वर्ष मी काम करत आहे, तरी परंतु रोज आपल्या या आयुर्वेदातले जे काही गोष्टी आहेत त्याची अनेक रुग्ण पाहताना आठवण येते आणि या आयुर्वेदाची आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या इकडच्या पॉप्युलेशनमध्ये गरज आहे असं नेहमीच जाणवतं. आज बार्शीमध्ये पूर्वी 50-55 वर्षापूर्वी एक्सरे फक्त एकच होता. आज एक्सरे झाले, सोनोग्राफी मशीन आल्या, CT स्कॅन आले, MRI आले. हे 40-50 वर्षापूर्वी अशक्य वाटत होतं. जेव्हा 25 वर्षापूर्वी बार्शीत CT स्कॅन आणायचा आम्ही सर्व डॉक्टरच्या मीटिंगमध्ये विषय मांडला, त्यावेळेस सगळ्यांना वाटले की हे अशक्य आहे, करू नका. परंतु आज ज्या वेगानं
वैद्यकीय सेवा देण्यासाठी बार्शीतील IMA किंवा सर्व डॉक्टर्स मंडळी प्रयत्न करतायत. त्याची खरोखरच बार्शी आणि आजूबाजूच्या लोकांना खूप मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. ब्रेन ट्यूमर सारखे किंवा स्पाईनमध्ये किंवा अशा अवघड शस्त्रक्रिया बार्शीमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. ज्या शस्त्रक्रियेला पुणे मुंबईच्या ठिकाणी जाऊन आपल्याला 3 लाख 5 लाख द्यावं लागेल त्या अतिशय अल्प दरामध्ये या ठिकाणी शस्त्रक्रिया होऊ लागल्या. त्याचबरोबर आज आपला जो विषय आहे माधवबाग आणि हार्ट केअर हे अतिशय महत्वाचं आहे. पुढच्या स्टेजपर्यंत जाऊ नये, प्रिव्हेन्शन म्हणजे आपल्याला कसली पुढची वेळ येऊ नये म्हणून वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखादा रोग बरा करायच्या ऐवजी त्या रोगाकडे जाऊ नये यासाठी जे माधवबागेतून जो प्रयत्न चाललेला आहे जगभर तो खरोखरच अतिशय स्तुत्य आहे. उदाहरण जर पाहिलं तर आपण अनेकांना सांगतो की तंबाखू खाऊ नका. नेहमी डॉक्टरने तर इमारती एवढा बोर्ड लावला होता तिथं किंवा तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कॅन्सर होतो. हे ऐकून सुद्धा 8वी 9वीच्या पासून मुलं तंबाखू खातात आणि ज्यावेळेस ते आजार घेऊन येतात की माझं तोंड उघडत नाही, माझं गाठ आलेली, ते ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये रूपांतर झालेलं असतं. परंतु माधवबाग सारख्या मंडळीने जर चांगल्या पद्धतीने उपचार केला, उपाय सांगितले किंवा व्यसन, सर्वच व्यसन शरीराला धोकादायक आहे. आपल्या देशामध्येच फक्त तंबाखू खाण्याचं खूप मोठं प्रश्न आहे. इतर कुठेही तंबाखू खाल्ली जात नाही आणि सर्वात जास्त जगात सर्वात जास्त कॅन्सरचं तंबाखूमुळे होणारं प्रमाण आपल्याच या ठिकाणी आहे. असे अनेक आहेत, अनेक सवयी आहेत, अनेक अल्कोहोल आहेत, बेशिस्त खाणं. बऱ्याचशा वेळेला वजन किती म्हणलं तर मला दम लागतो म्हणून सांगायला येतात आणि 90, 95, 110 किलोची सुद्धा बार्शीमध्ये कधी पूर्वी माणसं दिसत नव्हती, परंतु आता दिसायला लागलेलं आहे. एक प्रॉस्पेरिटीचं एक कारण असू शकेल, परंतु हे आरोग्याला किती धोकादायक आहे हे सांगण्याचं काम मला वाटतं माधवबागच्या मंडळींनाच करावं लागणार आहे. अनेक तरुण मुलं अनेक अल्कोहोलमुळं किंवा इतर गोष्टीमुळं बेजबाबदारपणे वागणं, इरेग्युलर वागणं यामुळे अनेक रोगांना आमंत्रण दिलेलं असतं. आता सरांनी सांगितलं की शुगर आम्ही 14 चमचे साखर खाऊन टेस्ट केल्या, त्या निगेटिव्ह आल्या. तर याला सुद्धा माधवबागच्या ठिकाणीच उत्तर आहे की तुम्ही जर आहारामधलं नियमितपणे पाळा, आहारामध्ये जर व्यायामाची जोड दिली, गोड टाळलं आणि नियमितपणे जर आहार, मर्यादित आहार जर घेतला तर निश्चितपणे शुगर कमी होते. आपले डॉक्टर सरदेश पंडेने सुद्धा एक 5 एकर जागा घेऊन मधुमेहासाठी लोकांना जागृत करण्यासाठी त्यांचा तो प्लॅन होता. पण असे अनेक रोग आहेत, अस्थमा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की खूप लोक येतात की माझे इथं जळजळ करतंय, मला खाल्लं की बेचैन वाटतंय, परंतु काही केलं त्यांना बरं वाटत नाही. अशा वेळेला त्यांचं जेव्हा मोठी फाईल जवळ येते त्यावेळेस ओळखून घ्यायचं की हा पेशंट आपला नसून हा माधवबागचा पेशंट आहे असं निश्चितपणे सांगावं असं वाटतं. खूप गॅस्ट्रोस्कोपी केलेली असते, CT स्कॅन केलेला असतं. दरवेळेला आल्यानंतर डॉक्टर मला काही गुण नाही, तुमचं पहिल्यांदा टाकतात, तुमची औषधं खाली घ्यायला काही गुण नाही. तर हे मानसिक रुग्ण जे आहेत त्याची सुद्धा दखल घेण्यासाठी माधवबागची गरज आहे असं मला वाटतं. प्रचंड रुग्ण असे आहेत. आता परवा एक जण आला होता, मला 1 दिवस लांब केच पलीकडचा आहे, अजूनही येतो भोगी नावाचा, की मला 1 दिवस काही होत नाही, मी सकाळी उठून जेवतो, हे करतो, दुसरा दिवस उजाडला माझ्या उलट्या सुरू होत्या.
काही चहा पिलं तर उलटी होती, पाणी पिलं तर उलटी होती, असे सगळ्या टेस्ट आहेत. मुंबई पुणे झालं, सगळीकडे टेस्ट झालं, आर्थिक दृष्ट्या बरी आहे, ते सगळीकडे फिरून येतात आणि आता ह्याच्यावर उपचार सांगतात. आणि त्याच वेळेला अशा रुग्णांना माधवबाग सारख्या डॉक्टरांची गरज आहे असं मला वाटतं. माधवबागची सायकोलॉजिकल मॅनेजमेंट आहे किंवा त्या इतर निर्व्यसनीपणा किंवा एखाद्या रुग्णाला आयुष्यात शिस्तबद्ध कसं राहायचं याचं शिकवण देण्याचं काम माधवबाग सारख्या तज्ञ डॉक्टरकडून होतं असं मला आवर्जून सांगायचं वाटतं. काही आजार असे आहेत, आतड्याला भूक पडलं, अपेंडिक्स फुटलं, एखाद्याला कॅन्सर डिटेक्ट झाला, या ठिकाणी मात्र योग्य पद्धतीनं सर्जरीची गरज असते हे पण मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आज माधवबागच्या माध्यमातून जे काम होत चाललेलं आहे, सगळ्या जगभर ह्याचा प्रचार होत चाललेला आहे आणि आपल्या बार्शीकरांसाठी सुद्धा या सेंटरच्या माध्यमातून खूप मोठा उपयोग होईल असं मला वाटतं. माधवबागच्या हृदयाच्या संगोपनाची जी उपचार पद्धती आहे ती अतिशय खूप चांगली आहे, परंतु काही वेळेला प्रत्येक शास्त्राला मर्यादा असतात. आपण कुठपर्यंत या शास्त्राचा अभ्यास करायचा आणि पुढं त्याच्या मर्यादा केव्हा संपतात हे प्रत्येक डॉक्टरना, आमच्या सर्व डॉक्टर्सना लिखित सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही सर्वज्ञ नाही, तुम्हालाही तुमच्या ज्ञानाची, तुमच्या औषधोपचाराची गरज आहे. तेव्हा याच्याशिवाय आणखीन काय असू शकतं. कालच रात्री मी पुण्याहून मुंबईहून इकडून आलेलं, लिव्हर खराब झालेलं आहे आणि काय पाणी पोटात आहे असं आहे, तर बार्शीमध्ये कुठल्या दवाखान्यात जाऊन मला रात्री 11 वाजता दाखवायला घेऊन आले. गाडीत पेशंट होता, मग आता बार्शीमध्ये मर्यादा संपलेल्या आहेत, तुम्ही आता सोलापूरला जावा, कारण त्याचं मला भविष्य दिसत होतं. आणि त्याची हिस्ट्री विचारली तर गेली 35 वर्ष असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी ही व्यक्ती दारू पिलेली नाही. कारण पाणी नाही दिलं तरी चालते, जे मंडळी सांगत होतं त्यांना पाणी नाही दिलं तरी चालतं, पण त्यांची जी औषधं आहे ते रोज द्यावं लागेल. म्हणजे कोणतं औषध आहे तर त्यांनी ते दारूची बाटली दाखवली. तर अशा लोकांना वेळीच उपदेश केला किंवा वेळीच जर सांगितलं तर मला वाटतं की खूप मोठं काम या मंडळीनं करावं लागणार आहे. तुम्हाला दोघांना अगोदर मॅडम करत होत्या, परंतु काम वाढल्यामुळं डॉक्टरही परत उस्मानाबाद धाराशिव सोडून इथं आले. तुम्हाला तुमच्या ह्याच्यापेक्षा खूप मोठं काम आपल्याला बार्शीमध्ये करायचं आहे. आपण सर्व पॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि माधवबाग सर्वांना मिळून आपल्याला जे काही बार्शीकरासाठी करायचे ते आपण सर्व करूया. तुम्हा सर्वांना या ठिकाणी बार्शीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो. शेवटी तुम्ही जरी आपण सर्वजण प्रत्येकाचं हृदय व्यवस्थित असावं असं जरी आपल्याला प्रयत्न असला तरी दुर्दैवानं काही ठिकाणी काही वेळेला हार्ट सर्जरी आपल्याला करावं लागते. आणि ही सर्जरी, ब्रेनची सर्जरी किंवा ॲक्सिडेंट झाला, मेंदू हार्ट फुटलेलं आहे, तुटलेलं आहे, अशा मेंदूच्या सर्जरीज बार्शीमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. त्याच धर्तीवर कर्मवीर बाबासाहेब जगनार यांच्या संस्थेमध्ये अँजिओग्राफीची सोय नव्हती, 2 वर्षापासून झालेली आहे आणि सांगायला मोठा आनंद वाटतो. आज 4था दिवस आहे. आम्ही सांगणार नव्हतं, पत्रकार परिषदे नंतर घ्यायचा विचार करतो की बार्शीतल्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये 4 दिवसापूर्वी यशस्वी हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी झालेली आहे. पेशंट आता हिंडतोय, बोलतोय. सर्व प्रकारचे उपचार झाल्यानंतर त्यांचा जो एक आजार होता
कोरोनरी आर्टरी ब्लॉक झालेल्या होत्या 90% आणि एक 80%, आणि पेशंटला खूप मोठा त्रास होत होता. तर ह्या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी जगदंबा हॉस्पिटलमध्ये कोरोनरी आर्टरी बायपासची सर्जरी, हार्टची सर्जरी 4 दिवसापूर्वीच पहिली शस्त्रक्रिया झाली. हे मला मुद्दाम सर्व बार्शीकरांसाठी सांगावं असं वाटतं, कारण याही शस्त्रक्रियेची गरज आहे. ज्यावेळेस सर्व उपचार थकलेले असतात किंवा ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीनं ब्लॉक निघाले नसतात, ब्लॉक जरी निघाला नाही तर त्याला बाकीच्या रक्तवाहिन्या पुरवठा करतात, त्याला कोलॅटरल्स म्हणतात. पण त्या कोलॅटरल मधूनही जर गरज नाही भागली तर अशा वेळेला आपल्याला बायपास सर्जरी करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपले आमदार बबनदादा हार्ट सर्जरीसाठी अमेरिकेला गेलेले आहेत किंवा इथं सगळं राहिल्यानंतर ज्या काही शस्त्रक्रिया आहेत आपल्याला काय त्याच्याशिवाय पर्याय नाही, हे पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तत्पूर्वी त्या स्टेजकडे आपण जाऊ नये यासाठी माधवबाग सारख्या तज्ज्ञ मंडळीकडून त्या ठिकाणच्या सर्व गोष्टीचा अवलंब करावा अशी या प्रसंगी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो. बरेच माधवबागमध्ये औषधोपचार करून पेशंट येतात की आम्हाला ब्लॉक सांगितला होता, आता मी बरा आहे. तर ते ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं की बार्शीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार सुरू झालेले आहेत. ते त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी उपचार करत या ठिकाणचं सर्व हॉस्पिटल पाहिल्यानंतर अतिशय मॉडर्न सुविधा या ठिकाणी या मंडळींनी केल्याच आहे. त्याबद्दल सर्व दोन्ही डॉक्टरांचं, त्यांच्या आईवडिलांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी बार्शीतील सर्व, आम्ही जरी हार्ट सर्जरी सुरू केली असली तर अशी कुणावरही पाळी येऊ नये अशी आम्ही रोज भगवंतांनी प्रार्थना करतोय आणि आपणही त्यासाठी प्रयत्न करा अशी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. डॉक्टर सरांना एक विनंती आहे की माधवबागचा जो स्टाफ आहे त्यांचंही या ठिकाणी त्यांनी अभिनंदन करावं. मंगलताई गोरे, प्राजक्ता राऊत, प्रियांका राऊत, जयश्री कांबळे, प्रितेश चौधरी, सोमेश्वर कांबळे आणि शुभम पवार यांनी समोर यायचं आहे. डॉक्टर क्रांती कोळी आणि डॉक्टर पवन कोळी यांनाही विनंती आहे वरतीच थांबा वरती साहेब, वरतीच थांबा वरती. एक जण जावा मॅडम, वरती जावा, वरती जावा सगळे. मंगलताई गोरे यांचा डॉक्टर साहेबांच्या सन्मान होतो. स्टाफ अतिशय प्रामाणिकपणे इथं काम करतो, खूप छान सेवा देतात. त्याचाही या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या हस्ते सन्मान होत आहे. जयश्री कांबळे, सोमेश्वर कांबळे, आणि शुभम पवार यांचाही डॉक्टर यादव साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद सर. धाराशिव या ठिकाणी ज्यावेळेस शाखा होती माधवबागची त्यावेळेस तिथं डॉक्टर दीपाली या ऍज अ डॉक्टर म्हणून काम करत होत्या. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आणि त्यांचाही सन्मान डॉक्टर साहेबांच्या हस्ते होईल. डॉक्टर दीपाली यांचा सन्मान
डॉक्टर मीराताई यादव यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद सर. उगवला हा सूर्य आज फक्त तुमच्यासाठी, सारामणीच्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी, आणि अशाच सर्व मनाच्या इच्छा पूर्ण आज झालेल्या आहेत. तर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील डॉक्टर पवन कोळी. त्यांनी आभार प्रदर्शनातून आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करते. विचारपीठावरती सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे कृपया ही विनंती. उपस्थित सर्वांना नमस्कार. आज मागील 12-13 वर्षांपासून आम्ही माधवबागमध्ये काम करत असताना जे काय अनुभव आले त्या अनुभवाच्या थ्रू आम्ही आमच्या सर्व पेशंट्सला ट्रीट करून त्यांचे आशीर्वाद, पाठबळ, सगळ्या ह्या शुभेच्छांच्या आधारावरती आम्ही आमच्या स्वतःच्या वास्तूमध्ये आज इथे शिफ्ट झालो आहे. हे फक्त म्हणजे आम्ही दोघांमुळेच झाले असं नाहीये. हे सर्व पेशंट्स असतील, आमचे नातेवाईक असतील, आमचे आई वडील, या सर्वांनी खूप खूप स्ट्रॉंगली आम्हाला सपोर्ट दिला प्रत्येक बाबतीमध्ये. त्यामुळे मी पहिल्यांदा तर आमच्या कुटुंबियांचे आभार मानू इच्छितो की आम्हाला आज त्यांनी ह्या कंडिशन पर्यंत आणून ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत पेशंट्स असतील, आमचे सगळे डॉक्टर मित्र असतील, हे सर्व नेहमीच आमच्या पाठीशी कायम उभे राहिलेले आहेत. माधवबाग एवढी वर्ष काम करते पण ते बऱ्याचदा माहिती नसते किंवा फक्त मोठ्या शहरांमध्येच आहे अवेलेबल असं जनरली सर्वांना माहिती होतं. आम्ही हा कार्यक्रम सुद्धा छोट्या स्वरूपातच आता अरेंज केलाय. जर त्याचा जेवढा जास्त प्रचार करता येईल तर शक्य असताना देखील आम्ही शक्य तेवढं लिमिटेड ठेवल्यात गोष्टी. बऱ्याचशा गोष्टी टाळल्यात आम्ही, पण तरी सुद्धा आपण सर्वजण इथे उपस्थित झाला आहातच. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रमासाठी यादव सरांना अतिशय गडबड असताना देखील त्यांनी आमच्या शब्दाखातर मान ठेवून त्यांची पुढे ऍक्च्युअली माढ्याला ओपीडी होती 10 वाजता, पण आमच्या विनंतीला मान देऊन ते आले. मॅडम आल्या, मीराताई आल्या. सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो. इथलं करून सर डायरेक्ट आता माढ्याला जाणार आहेत. धन्यवाद सर. तसंच आमचे निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप जाधव सर, हे सुद्धा वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून आभार. होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल ताटे सर, हे सध्या सुद्धा मी मनापासून आभार मानतो. सकाळी राजाभाऊराव येऊन गेले कार्यक्रमाच्या अगोदर, त्यांना पुढे जाण्याची गडबड होती थोडीशी, तर ते सकाळी वेळात वेळ काढून आपल्याला धावती भेट देऊन गेले. कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा इतर मान्यवर त्यांच्या सोडीनुसार दिवसभरात येऊन आपल्याला भेटून जातील, त्यांचे सुद्धा मी ऍडव्हान्स मध्येच आभार मानून ठेवतो. आमचे माधवबागचे तज्ञ डॉक्टर सचिन पाटील सर, हे ऍक्च्युअली काल अमेरिकेतून उतरलेत आता काल मुंबईमध्ये, आणि ते त्यांच्या गावी कोल्हापूरला न जाता मुंबईतून ते डायरेक्ट आपल्यासाठी इथं आलेले आहेत. इथून पुढे ते गावी जातील, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. ऍक्च्युअली कार्यक्रम थोडक्यात आम्ही अरेंज केला होता. जसं आम्हाला अपेक्षित होतं तसं तुम्ही सर्वजण आलात. सर्व मान्यवरांनी आमच्यासाठी वेळ दिला. कार्यक्रमासाठी पत्रकार बांधवांनी खूप छान सपोर्ट केलाय. आता बसल्या बसल्या मोबाईलवर पाहत होतो, सर्वांनी लाईव्ह छान सगळं कव्हर केलेलं आहे. आम्हाला जे अपेक्षित होतं. सूत्रसंचालनासाठी माधुरी शिंदे मॅडम, हे थोडं बोलायला जड जातं कारण 12-13 बऱ्याच वर्षापासून सासूबाई आहेत त्या माझ्या, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. माझ्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार की एवढी वर्ष ते आमच्या सोबत आहेत, कारण हे उभं करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. तर स्टाफचे मनापासून आभार. कार्यक्रम इथे संपन्न होत असं मी घोषित करतो. धन्यवाद.